नमस्कार मैत्रिणींनो, मी अथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मी बाप्पाची एक सिरीज चालू केलेली आहे, गोष्टी बाप्पाच्या नावाने। तर या सदरामध्ये मी तुमच्याकडून गणपती बाप्पाच्या काही आठवणी, तुमच्या बालपणीच्या सजावट असेल किंवा गणपतीची तयारी असेल किंवा नैवेद्य, गणपतीचा प्रसाद याबद्दलचे काही आठवणी मी तुमच्याकडून मागून घेत आहे। त्या ब्लॉगचं मी इथे व्हिडिओमधून ते ब्लॉग तुमचे मी प्रकाशित करत आहे। तर आजच मला माझ्यातली मी ग्रुपमधील जयश्री काळे, त्या जयश्रीताई यांनी त्यांची एक आठवण मला सांगितलेली आहे की त्यांच्याकडे बाप्पाचा नैवेद्य कशा पद्धतीने केला जायचा किंवा कोणता पदार्थ नैवेद्यासाठी असायचा। तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे पण अशा काही आठवणी असतील बालपणीच्या असतील किंवा सध्या तुम्ही कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करता, कोणता पदार्थ खास केला जातो किंवा नैवेद्याला काय असतं, याबद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करा। आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यासुद्धा गोष्टी मला या व्हिडिओ थ्रू लोकांपर्यंत पोहोचवता येतील। एखादा पारंपरिक पदार्थ असेल किंवा एखादं तुमचं वेगळं पण काहीतरी असेल सणामधलं, या कशा पद्धतीने तुम्ही गणेशोत्सव साजरा करता हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता। तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा, मी तुमचाही व्हिडिओ बनवून तो प्रकाशित या चॅनलवर आपल्या केला जाईल। तर आज मला बाप्पाचा नैवेद्य या सदरामध्ये माझ्यातली मीच्या लेखिका जयश्री काळे यांनी हा ब्लॉग पाठवलेला आहे, तो मी तुमच्यापुढे सादर करते। तर नैवेद्य बाप्पाचा, माहेरी व सासरी दोन्ही घरी अनंत चतुर्थीपर्यंत गणपती असतो। या दिवसात रोज गोड पदार्थ नैवेद्याला असतोच, शिवाय दर्शनाला येणाऱ्या लोकांना खास दिला जाणारा प्रसाद म्हणजे पंचखाद्य। यात पाच खने सुरू होणारे पदार्थ असतात, जसे की खारी, खोबरे, खसखस, खडीसाखर व किसमिस। हा प्रसाद कसा करतात ही बहुतेकांना माहीत आहेच, तरीही माझी पद्धत मी सांगते अशी। खोबरे किसून मंद आचेवर भाजून गार झाल्यावर हाताने बारीक करून त्यात भाजलेली खसखस, खारीक पूड, वेलची पूड, केशर हाताने बारीक करून त्यात थोडी खडीसाखर व थोडी पिठी साखर व किसमिस व इतर सुक्या मेव्यांचे बारीक तुकडे घालून सर्व एकत्र करून पंचखाद्य तयार करते। तर पहिल्या दिवशी उकडीचे मोदक, नंतर रोज एक पक्वान्न, गोडाचा शिरा, साखरभात, पुरणपोळी, पाकाच्या पुऱ्या आणि चिरोटे, सांज्याच्या पोळ्या, खव्याच्या पोळ्या, तळलेले मोदक, श्रीखंड किंवा आम्रखंड, खीर हे पारंपरिक पक्वान्न तर दोन्ही घरी होतातच, पण माझ्या आईचा स्पेशल पदार्थ एक दिवस नक्की केला जायचा। हा पदार्थ बहुतेक अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी करायचा, कारण दर्शनाला येणारे बाप्पासमोर फळे, नारळ, पेढे, बर्फी, मावा मोदक असे काहीतरी ठेवतात। शिवाय हे पदार्थ घरात पण असतात, ते वाया जाऊ नये म्हणून आई स्पेशल पदार्थ बनवायची, मी पण ते करते। आता जयश्रीताईंनी त्यांची आठवण सांगितली आईबद्दलची की त्यांची आई कशा पद्धतीचा प्रसाद बाप्पासाठी बनवत असायची। तर या पदार्थाची रेसिपी त्यांनी इथं दिलेली आहे, ही कृती मी सांगते, नक्कीच मैत्रिणींनो ही रेसिपी ट्राय करून बघा। तर नारळ खवून त्यात साधारण खवलेल्या नारळ तो वाटीने मोजून इतकी साखर घालून शिजून घ्यायचे, मग त्यात पेढे, बर्फी, मावा मोदक बारीक करून घालायचे। सगळे एकजीव झाले की त्यात केळी, सफरचंद व इतर फळे साल बिया काढून अगदी बारीक चिरून त्यात घालायचे व चांगले शिजल्यावर त्यात सुक्या मेव्याचे तुकडे, वेलची पूड घालून 2 चमचे साधूक तूप घालायचे व सर्व एकजीव झाले की गॅस बंद करून तूप लावलेल्या ताटात थापून वरून खोबऱ्याचा बारीक खीस टाकायचा व आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या करून घ्यायच्या। त्या कशाच्या वड्या आहेत हे खाणाऱ्याला शेवटपर्यंत कळायचंच नाही, पण खूप छान झाल्यात व चांगल्या लागतात हे सर्टिफिकेट मात्र आईला नक्की मिळायचे। तर काही कारणाने या वड्या झाल्या नाहीत तरी चवीला ते मस्त लागतात। तर जयश्रीताईंनीही त्यांची एक आठवण सांगितलेली आहे, त्यांच्या आईची आठवण सांगितलेली आहे। तर ह्या वड्या खरोखरच गणपतीच्या सणांमध्ये जो काही सुकामेवा राहतो किंवा जी मिठाई साठते ती भरपूर प्रमाणे साठते, ती अशीच खाल्ली जात नाही। तर त्यासाठी हा पदार्थ नक्कीच चांगला आहे, तो आवर्जून करून बघा। आणि तुमच्याकडे पण अशा काही आठवणी असतील, काही तुम्हाला शेअर करायचं असेल जे गणपती बाप्पाच्या रिलेटेड असेल, या सणाशी रिलेटेड असेल, त्या गोष्टी मला तुम्ही सांगा, त्याचा व्हिडिओ बनवून आपण आपल्या चॅनलवर तो प्रकाशित केला जाईल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीचा, तोपर्यंत धन्यवाद।